chapter cell division. In that, the first topic is cell cycle. In cell cycle, we study the longest phase of cell cycle is interphase. Interphase is divided into sub phases, that is G1, then S phase, then G2 phase. G is nothing but the gap or growth period of this phase. G1, that is first growth period, S, that is synthesis phase, and G2, that is growth or gap, and second growth or gap phase. After that, we study the M phase or period of division phase. ही जी सर्व सेल सायकल बघितली आपण, ज्याच्यामध्ये सिक्वेन्शियल इव्हेंट ऑकरिंग इन द लाईफ ऑफ सेल इज कॉल्ड सेल सायकल. तर आणि त्यातल्या ज्या सब फेजेस होत्या या स्टडी केल्यानंतर आपण बघितलं होतं टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन मध्ये आपण बघितलं होतं की 3 प्रकारच्या सेल डिव्हिजन असतात: अमायटोसिस, मायटोसिस अँड मियोसिस. Amitosis, that is direct division, meiosis and mitosis. Mitosis is a equational division and meiosis is reduction division. मागच्या लेक्चरला अमायटोसिस सिम्पलेस्ट मोड ऑफ सेल डिव्हिजन, ज्याला डायरेक्ट डिव्हिजन सुद्धा म्हटलं जातं, हे आपण बघितलं होतं. आणि त्याचे एक्झाम्पल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, ॲबनॉर्मल सेल, ओल्ड सेल अँड इन फिटल मेम्ब्रेन सेल ही काही एक्झाम्पल अमायटोसिस या सेल डिव्हिजनची बघितली होती. त्यानंतर तुमच्या पुस्तकात एक प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज कॅरिओग्राम और कॅरिओटाइप, असा प्रश्न जो आहे, तर त्याचं उत्तर आहे कॅरिओ, दॅट इज न्यूक्लियस. मग न्यूक्लियसमध्ये काय असतं, तर जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. म्हणजेच कॅरिओटाइप इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ कंडेन्स क्रोमोझोम अरेंज इन अ पेयर अँड अनालिसिस ऑफ द कॅरिओटाइप of a particular individual indicates whether the individual has a normal set of chromosome or whether there are abnormalities in the number or appearance of individual chromosomes. थोडक्यात काय, तर कॅरिओटाइप म्हणजेच हे जे क्रोमोझोम्स असतात कंडेन्स झालेले, तर ते कशा पद्धतीने पेअर फॉर्म मध्ये अरेंज आहे त्याचं रिप्रेझेंटेशन म्हणजे कॅरिओटाइप. आणि या कॅरिओटाइपचं अनालिसिस का केलं जातं, तर जे काही क्रोमोझोम आहे तर ते नॉर्मल सेटमध्ये प्रेझेंट आहे का, त्यांच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज आहे त्यांच्या नंबरमध्ये किंवा ॲपिअरन्समध्ये, हे दर्शवण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी कॅरिओग्राम किंवा कॅरिओटाइपचा अभ्यास केला जातो. त्यानंतर आपल्याला सेकंड सेल डिव्हिजन जी आहे अमायटोसिस नंतरची, दॅट इज मायटोसिस, ही आज बघायची आहे. मायटोसिस ही सेल डिव्हिजन जी आहे, तर हिला इक्वेशनल सेल डिव्हिजन का म्हटलं जातं, कारण यामध्ये क्रोमोझोमचा जो नंबर आहे तो सेम टू सेम डॉटर सेलमध्ये ट्रान्सफर केला जातो पॅरेंट सेलमधनं, म्हणून हिला इक्वेशनल म्हणजे सम किंवा सारखी डिव्हिजन म्हटलं जातं. मग द फर्स्ट पॉइंट इन दॅट मायटोसिस प्रोसेस इज, this is the type of cell division in which cell divide to form two identical daughter cell which are identical to the parent cell. थोडक्यात काय, तर ही अशी सेल डिव्हिजन आहे की याच्यामध्ये ज्या दोन डॉटर सेल तयार होतात त्या सेम टू सेम आयडेंटिकल म्हणजे काय, अगदी हुबेहूब त्या त्यांच्या पॅरेंट सेल मूळ जनक पेशी सारख्याच दिसत असतात. It is completed in a two-step as a karyokinesis and cytokinesis. आणि मायटोसिस ही जी प्रोसेस आहे तर 2 महत्वाच्या स्टेपमध्ये कंडक्ट केली जाते. कॅरियोकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन, आणि त्याच्यानंतर एकदा न्यूक्लिअर डिव्हिजन कंप्लीट झालं की त्याच्यानंतर सायटोकायनेसिस म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ सायटोप्लाझम कंडक्ट केलं जातं. Karyokinesis is a nuclear division which is subdivided into 4 phases, that is prophase, metaphase, anaphase and telophase. Although for the sake of convenience above mentioned step
are used, it must be remembered that mitosis is a continuous process that starts with the disappearance of nuclear membrane in prophase and end with separation of two fully formed cell after सायटोकायनेसिस. थोडक्यात या स्टेटमेंटचा अर्थ असा आहे की कॅरिओकायनेसिस न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये 4 सब फेजेस पडतात: प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टिलोफेज. या क्रमाने येणाऱ्या फेजेसमध्ये जे काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिओलस आहे, क्रोमोझोम्स आहे, तर यांच्यामध्ये कशा पद्धतीने बदल घडून येतो हे सांगितलेलं आहे. मग प्रोफेज जी आहे, तर या प्रोफेज दॅट इज इनिशियल स्टेप ऑफ न्यूक्लिअर डिव्हिजन, यामध्ये जो काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते ही स्टार्ट टू डिसअपियर व्हायला सुरुवात होते आणि न्यूक्लिओलस सुद्धा डिसअपिअरन्स दाखवत असतो. नंतर जे काही क्रोमोझोम्स असतात ते कंडेन्स फॉर्म मध्ये होतात आणि विजिबिलिटी दाखवतात. तर शेवटची जी प्रोसेस आहे टिलोफेज, यामध्ये काय होतं की ज्या काही पहिल्या फेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअरन्स व्हायला सुरुवात झालेली होती आणि न्यूक्लिओलस सुद्धा तो रिअपिअर व्हायला सुरुवात होते. जे काही क्रोमोझोम्स असतील ते इलॉंगेटेड आणि अनविजिबिलिटी दाखवत असतात. आणि त्यानंतर एकदा न्यूक्लिअर डिव्हिजन कंडक्ट झाली की इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ सायटोप्लाझम ही प्रोसेस कंडक्ट केली जाते आणि पॅरेंट सेलपासून 2 डॉटर न्यूक्लिआय सेल फॉर्म होतात. हेच आपल्याला डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बघायचं आहे. प्रोफेज ही फेज शिकण्या अगोदर आपण डायग्रॅमचा अभ्यास करूया. प्रोफेज या फेजमध्ये परत अजून 2 सब डिव्हिजन होतात, ते म्हणजे अर्ली प्रोफेज आणि लेट प्रोफेज. अर्ली प्रोफेज जी आहे, तर यामध्ये जो काही न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, तर हे अजूनही ॲज इट इज असतात. त्याच्यानंतर क्रोमोझोम जे आहे ते इलॉंगेटेड असतात. सेंट्रिओल हे सुद्धा सायटोप्लाझम मध्ये ॲज इट इज असतात. आफ्टर दॅट लेट प्रोफेज मध्ये हळूहळू बदल व्हायला लागतो. तो म्हणजे काय, तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी असते तर स्टार्ट टू डिसअपिअरन्स या प्रोसेसमध्ये जाते, म्हणजे ती हळूहळू डिसइंटिग्रेट होते. नंतर हे जे काही क्रोमोझोम असतात इलॉंगेटेड, आता ते कंडेन्स क्रोमोझोम फॉर्ममध्ये व्हायला सुरुवात होतात आणि जे सेंट्रिओल्स होते तर हे सेंट्रिओल्स हळूहळू स्पिंडल फायबर तयार करण्यासाठी सज्ज होतात. असं हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन असतं. त्यानंतर जे काही थेरॉटिकल डिस्क्रिप्शन आहे ते म्हणजे प्रोफेज इन्व्हॉल्व कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. कंडेन्सेशन प्रोसेस असं जर केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये बघितलं आपण तर म्हणजे त्याचा अर्थ जे काही लिक्विड स्वरूपात असतात किंवा जी काही वॉटर वेपर असेल तर या वॉटर वेपरला लिक्विड स्वरूपामध्ये म्हणजे गॅस कन्वर्टेड इंटू लिक्विड फॉर्म असा त्याचा अर्थ होत असतो. तर आपल्याला इथे शब्दशः अर्थ न घेता क्रोमॅटिन मटेरियल जे आहे तर हे घट्ट व्हायला सुरुवात होते किंवा ते गोळा व्हायला सुरुवात होतं असं त्याचा अर्थ इथे घ्यावा लागेल. मायग्रेशन ऑफ सेंट्रिओल्स, जे काही सेंट्रिओल्स असतात जे सायटोप्लाझम मध्ये असतात तर हे मायग्रेट म्हणजेच त्यांची पोझिशन ही बदलवायस सुरुवात करत असतात. अपीअरन्स ऑफ मायटॉटिक ॲपरेटस अँड डिसअपिअरन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. नंतर मायटॉटिक ॲपरेटस जे आहे ते दिसायला सुरुवात होते आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस हे डिसअपिअरन्स व्हायला सुरुवात होतात. म्हणजेच ती हळूहळू जी मेम्ब्रेन असते न्यूक्लिओलार मेम्ब्रेन ही ब्रेकडाऊन होते आणि नंतर ती गायब होते म्हणजे दिसेनाशी होते. ड्यू टू कंडेन्सेशन each chromosome become visible under light microscope which can be seen with its sister chromatid connected by centromere. नंतर कंडेन्सेशन या प्रोसेसमध्ये काय होतं, जे क्रोमोझोम्स असतात तर हे लाईट मायक्रोस्कोप खाली व्हिजिबिलिटी दाखवायला सुरुवात करतात त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड सोबत, आणि या ज्या सिस्टर क्रोमॅटिड असतात तर या सेंट्रोमियरला कनेक्टेड असतात. द न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर, जे मी अगोदर पण सांगितलं
न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसइंटिग्रेट अँड डिसअपियर ग्रॅज्युअली. न्यूक्लियर मेम्ब्रेन हळूहळू ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात होते आणि नंतर ती पूर्णपणे नाहीशी होते. सेंट्रोझोम विच हॅड अंडरगॉन डुप्लिकेशन ड्युरिंग इंटरफेस बिगन टू मूव्ह टोवर्ड्स ऑपोजिट पोल ऑफ द सेल. जे काही सेंट्रोझोम असतात तर हे डुप्लिकेशन करायला सुरुवात करतात आणि कशामध्ये, तर इंटरफेस जी प्रोसेस होती तर यामध्ये, आणि बिगन टू मूव्ह टोवर्ड्स ऑपोजिट पोल ऑफ द सेल, म्हणजे त्यांचं जे काही डुप्लिकेशन झालेलं होतं इंटरफेसमध्ये सेंट्रोझोमचं, आता ते कुठे या प्रोफेजमध्ये ते सेलच्या ऑपोजिट पोलला मायग्रेट होतात. मायटोटिक ॲपरेटस इज ऑलमोस्ट कम्प्लिटली फॉर्म. आणि मायटोटिक ॲपरेटस जे असतं ते आता पूर्णपणे तयार झालेलं असतं या फेजमध्ये. त्यानंतर जी सब फेज आहे याची मायटोसिस या प्रोसेसची प्रोफेज नंतरची, तर ती म्हणजे मेटाफेज. तर या फेजमध्ये जे क्रोमोझोम्स असतात हे कम्प्लिटली कंडेन्स झालेले असतात आणि कसे दिसायला लागतात, तर व्हेरी शॉर्ट असं त्यांची व्हिजिबिलिटी असते. सिस्टर क्रोमॅटिड आणि सेंट्रोमियर जे असतात तर व्हेरी प्रॉमिनंटली व्हिजिबिलिटी दाखवतात, म्हणजे स्पष्टपणे दिसायला लागतात. ऑल द क्रोमोझोम्स lie at a equatorial plane of the cell. सगळेचे सगळे जे क्रोमोझोम्स असतात तर हे सेलच्या इक्वल पोझिशनला म्हणजेच इक्वेटोरियल प्लेनला यायला सुरुवात करतात आणि म्हणून याला मेटाफेज किंवा या स्टेजला मेटाफेज प्लेट सुद्धा म्हटलं जातं. मायटोटिक स्पिंडल जे असतात ते पूर्णपणे तयार झालेले असतात आणि स्पिंडल फायबर जे असतात तर हे अटॅच असतात कशाला, सेंट्रोमियरला. सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम डिव्हाइड हॉरिझॉन्टली पॅरलल टू द लॉंग एक्सिस into two, each being associated with the chromatid. नंतर काय होतं, हे जे काही सेंट्रोमियर असतात प्रत्येक क्रोमोझोमचे तर हे हॉरिझॉन्टली डिव्हाइड होतात आणि दोन भागांमध्ये डिव्हाइड झाल्यानंतर त्यांचे जे काही असोसिएटेड क्रोमॅटिड असतात त्यांच्यासोबत ते बिलॉंग करतात. हेच आपल्याला डायग्रॅम मध्ये स्पष्टपणे दिसतं की हे जे काही सेंट्रिओल्स होते हे ऑपोजिट पोलला जातात. नंतर या सेंट्रिओल पासून निघालेले जे स्पिंडल फायबर आहेत तर ते एका टोकाला सेंट्रिओलशी अटॅच आहे तर दुसऱ्या टोकाला क्रोमोझोम जो आहे तर त्याचा जो सेंट्रोमियर आहे तर त्याच्याशी अटॅचमेंट आहे. त्यानंतर सगळे जे काही क्रोमोझोम्स आहे तर हे इक्वेटोरियल प्लेनला अरेंज होतात आणि म्हणून याला मेटाफेज प्लेट म्हटलं जातं. अशा पद्धतीने ही मेटाफेज सब फेज ऑफ मायटोसिस. द थर्ड फेज ऑफ मायटोसिस is described as the chromatid of each chromosome separate and form two chromosomes called daughter chromosome. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तर या फेजमध्ये काय होतं, जे काही क्रोमॅटिड आहे प्रत्येक क्रोमोझोमचे तर हे सेपरेट आउट होतात आणि काय तयार करतात, तर दोन क्रोमोझोम तयार करतात आणि त्यालाच डॉटर क्रोमोझोम असं म्हटलं जातं. आणि हे जे काही तयार झालेले क्रोमोझोम्स असतात तर हे आता पूर्णपणे ताणले जातात, म्हणजेच पुल अवे इन ऑपोजिट डायरेक्शन बाय द स्पिंडल ॲपरेटस. स्पिंडल फायबर किंवा स्पिंडल ॲपरेटसच्या साह्याने हे जे काही डॉटर क्रोमोझोम तयार झालेले होते तर हे ऑपोजिट डायरेक्शनने किंवा ऑपोजिट पोलला ताणले जातात. कशाच्या मदतीने, स्पिंडल फायबरच्या मदतीने. क्रोमोझोम बिंग पुल अवे appear like a bunch of banana during anaphase. हे त्याचं पेक्युलियर कॅरेक्टरिस्टिक म्हणजे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक आहे की जे काही क्रोमोझोम्स असतात तर हे ताणले जातात ऑपोजिट पोलला आणि कशासारखे दिसतात, ते बंच ऑफ बनाना या फेजमध्ये. तर हे आपल्याला डायग्राम मध्ये क्लिअरली दिसेल. Each set of chromosome reach at a opposite pole of the cell mark and the एंड ऑफ ॲनाफेज. आणि अशा पद्धतीने हे जे काही क्रोमोझोमचे सेट्स असतात हे ऑपोजिट पोलला आले की ते काय दर्शवतं, तर ॲनाफेज ही प्रोसेस पूर्णत्वास आलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. बघा मित्रांनो, बंच ऑफ बनाना
म्हणजे केळीचा जो घड आहे, या केळीच्या घडासारखे हे जे काही डॉटर क्रोमोझोम आहे, तर हे आपल्याला ऑपोजिट पोलला दिसून येतात. आणि हेच म्हणजे काय, फायनल स्टेज ऑफ ॲनाफेज. म्हणजेच थोडक्यात काय, क्रोमॅटिड मुव्हिंग टू द ऑपोजिट पोल. आणि अजून एक लक्षात घ्यायचंय की हे जे काही सेंट्रिओल पासून निघालेले जे काही स्पिंडल फायबर असतात, तर हे दोन प्रकारचे स्पिंडल फायबर असतात. एक म्हणजे काय, तर सेंट्रिओल पासून तर क्रोमोझोमच्या वर एक मेम्ब्रेन असते, त्याला कायनेटोकोर म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर एक टोक स्पिंडल फायबरचं सेंट्रिओलला अटॅच आणि दुसरं टोक जे आहे तर सेंट्रोमियरच्या वरच्या लेयरला अटॅच असतं. असे एक स्पिंडल फायबरचा प्रकार. आणि दुसरा स्पिंडल फायबरचा प्रकार जो म्हणजे सेंट्रिओल आणि दुसऱ्या सेंट्रिओल, म्हणजे एका सेंट्रिओल पासून दुसऱ्या सेंट्रिओल पर्यंत अटॅचमेंट असणारा जो स्पिंडल फायबर आहे तो दुसरा प्रकार. असे दोन प्रकारचे स्पिंडल फायबर हे वेगवेगळी अटॅचमेंट दाखवतात. तेच pulling away of a daughter chromosome is achieved by elongation and shortening of two types of spindle fiber. That is, spindle fiber present between the centriole and centromere called as kinetochore fibers. म्हणजे सेंट्रिओल आणि कायनेटोकोर किंवा सेंट्रोमियर यांना अटॅच असणारे जे स्पिंडल फायबर असतात त्यांना कायनेटोकोर फायबर्स म्हटलं जातं. आणि ते काय करतात, कॉन्ट्रॅक्शन करण्याची प्रोसेस करत असतात. अँड द स्पिंडल फायबर प्रेझेंट बिटवीन द टू ऑपोजिट सेंट्रिओल कॉल्ड ॲज पोलार फायबर इलॉंगेट्स. म्हणजे यांना पोलार फायबर म्हटले जातं. जे मी तुम्हाला स्पिंडल फायबरचे दोन प्रकार सांगितले की कायनेटोकोर फायबर्स जे सेंट्रिओल आणि सेंट्रोमियरला अटॅच असतात, आणि दोन ऑपोजिट सेंट्रिओलला अटॅच असणारे जे स्पिंडल फायबर्स असतात त्यांना पोलार फायबर्स म्हटलं जातं. आणि पोलार फायबरचं फंक्शन इलॉंगेशन करण्याचं असतं, तर कायनेटोकोर फायबर जे असतात यांचं जे फंक्शन असतं ते म्हणजे कॉन्ट्रॅक्शन करण्याचं. आणि अशा पद्धतीने जे काही डॉटर क्रोमोझोम आहे ते पुल अवे टुवर्ड्स द ऑपोजिट पोल ही प्रोसेस घडवून आणली जाते. आणि त्याच्यामुळे ते कशी विजिबिलिटी दाखवतात, बंच ऑफ बनाना, केळांच्या घड्यासारखी. आणि हीच लास्ट प्रोसेस असते ॲनाफेजची. त्यानंतर टिलोफेज जी आहे, तर या टिलोफेजमध्ये फायनल स्टेज ऑफ कॅरिओकायनेसिस म्हटलं जातं हिला, कारण ही फायनल स्टेप आहे. कशाची, तर कॅरिओकायनेसिस, न्यूक्लिअर डिव्हिजनची. द क्रोमोझोम विथ देअर सेंट्रोमियर ॲट द पोल बिगन टू अनकॉईल. म्हणजे जे काही क्रोमोझोम्स असतात त्यांच्या सेंट्रोमियर सोबत जे कुठे होते, पोल रिजनला होते, तर ते आता अनकॉइलिंग करायला सुरुवात करतात. लेंग्दन म्हणजे त्यांची लेंथ वाढते. आणि त्याचबरोबर लूज देअर इंडिव्हिज्युअलिटी, जे त्यांचं स्वतंत्र व्हिजिबिलिटी दिसायची तर ती आता हळूहळू इनव्हिजिबल व्हायला लागतात. द न्यूक्लिओलस बिगन टू रिॲपियर. जे प्रोफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस डिसॲपियर व्हायला सुरुवात होते, तर ते आता अगेन रिॲपियर व्हायला सुरुवात होते त्यांची. द न्यूक्लिअर मेम्ब्रेन बिगन टू ॲपियर अराउंड द क्रोमोझोम. आणि स्पिंडल फायबर ऑब्विसली ब्रेकडाऊन होतात आणि सायटोप्लाझममध्ये ते ॲब्झॉर्ब केले जातात. दस टू डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म इन द सेल. आणि अशा पद्धतीने डॉटर न्यूक्लियाय या तयार होतात त्या सेलमध्ये. हे आपल्याला डायग्रॅम मध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. तर बघा, यामध्ये जी काही सेल आहे तर या सेलमध्ये हे न्यूली फॉर्म डॉटर न्यूक्लियाय आपल्याला दिसत आहे. आणि या ज्या काही दिलेल्या आहे तर या डॉटर सेल आहे, अजूनही त्या सुट्या झालेल्या नाहीये. त्या सुट्या केव्हा होतील, जेव्हा इक्वल डिस्ट्रीब्युशन होईल सायटोप्लाझमचं, तेव्हा त्या ब्रेकडाऊन होतील आणि सेपरेट स्वतंत्र आयुष्य जगायला तयार होतील. मग अशा पद्धतीने ही जी काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे स्टार्ट टू रिॲपियर, आणि न्यूक्लिओलस सुद्धा तयार व्हायला सुरुवात होतो. नंतर जे काही स्पिंडल फायबर होते हे स्पिंडल फायबर ब्रेक केले जातात आणि सेंट्रिओल जे आहे ते सेंट्रिओल त्यांचं मूळ स्वरूप तयार करतात. आणि हे जे त्यांना स्टार सारखं दिसतंय ते ॲस्टर रे असतात. अशा पद्धतीने ही टिलोफेजची डायग्रॅम.
कॅरिओकायनेसिस संपल्यानंतर सायटोकायनेसिसला सुरुवात होते. द डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इंटू टू डॉटर सेल कॉल्ड एज सायटोकायनेसिस. The division start with a constriction generally at the equator. इक्वेटर म्हणजे इक्वल पोझिशन जी आहे त्या सेलची, तर त्या ठिकाणी कॉन्स्ट्रिक्शन आंकुचन पावायला सुरुवात होते. त्यानंतर हे जे काही कॉन्स्ट्रिक्शन असतं ते ग्रॅज्युअली डिपन होत जातं, म्हणजे हळूहळू खोलवर आतल्या बाजूला झुकत जातं आणि अल्टिमेटली जॉईन इन द सेंटर डिव्हायडेड इंटू टू डॉटर सेल. आणि हळूहळू ते आतल्या बाजूला इतकं डिपन होतं की कालांतराने ते सेंटर पोझिशन घेतं आणि दोन डॉटर सेल या विभाजित व्हायला सुरुवात होऊन जाते. दिस प्रोसेस ऑफ डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इज परपेंडिक्युलर टू द स्पिंडल. आणि हे जे काही सायटोप्लाझमचं डिव्हिजन असतं ते स्पिंडलला परपेंडिक्युलर असतं. This mechanism of cytokinesis is a characteristic of animal cell. आणि अशा पद्धतीचं जे सायटोकायनेसिस प्रोसेस आहे हे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक फक्त आणि फक्त कशात दिसून येतं? ॲनिमल सेलमध्ये. कारण प्लांट सेलमध्ये थोडंसं डिफरन्सिएशन असं आहे की त्याच्यामध्ये सेल प्लेट तयार होत असते. कारण ॲनिमल सेलमध्ये आउटर जी मेम्ब्रेन आहे ती प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन, तिलाच आपण बायो मेम्ब्रेन म्हणतो. तर प्लांट सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते आणि त्याच्यामुळे ॲनिमल सेलचं ही खासियत आहे. कशाचं? तर अशा पद्धतीने कॉन्स्ट्रिक्शन डिपन इनवर्ड होतं आणि सायटोकायनेसिसचं इक्वल डिस्ट्रीब्युशन केलं जातं आणि प्लांट सेलमध्ये सेल प्लेट तयार होत असते. बघा मित्रांनो, या डायग्रॅममध्ये डिफरन्सिएशन दाखवलेलं आहे. इकडच्या ॲनिमल सेल, सायटोकायनेसिस इन ॲनिमल सेल आणि सायटोकायनेसिस इन प्लांट सेल. दोघांचं डिफरन्सिएशन कसं दाखवलेलं आहे? तर याच्यामध्ये सायटोकायनेसिस जी आहे ॲनिमल सेलमध्ये ऑकर बाय फ्युरोइंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन दॅट deepen and the daughter cell are formed. The process of division of cytoplasm in a perpendicular to the spindle. हा जो काही फ्युरो रिजन आहे म्हणजे आतल्या बाजूला इनवर्ड हा डिपन होत जातो आणि त्याचबरोबर सायटोप्लाझमचं जे डिव्हिजन आहे ते कसं असतं? परपेंडिक्युलर असतं स्पिंडलला. नंतर याच्यामध्ये क्लिव्हेज जो काही आहे तो क्लिव्हेज फ्युरोज म्हटलं जातं त्याला, कारण क्लिव्हेज प्रेझेंट असतो. कॉन्ट्रॅक्टाईल रिंग ऑफ मायक्रोफिलामेंट यांची तयार होते आणि त्यानंतर एकदा इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं सायटोप्लाझमचं की आपल्याला डॉटर सेल मिळतात. हे झालं ॲनिमल सेलमध्ये आढळून येणारं सायटोकायनेसिस. तर सायटोकायनेसिस प्लांट सेलमध्ये कसं होतं? ऑकर बाय द फॉर्मेशन अँड एक्सटेन्शन ऑफ सेल प्लेट्स फ्रॉम सेंटर टू द पेरिफेरी. म्हणजे सेंटर पासून तर जे काही सराउंडिंग आहे पेरिफेरी, तर या पद्धतीने हे सायटोकायनेसिसचं फॉर्मेशन आणि एक्सटेन्शन होतं या सेल प्लेटचं. याच्यामध्ये क्लिव्हेज ॲब्सेंट असतं मित्रांनो. आणि व्हेसिकल फॉर्मिंग सेल प्लेट ही आपल्याला पहिल्या डायग्राममध्ये दिसते. त्याच्यानंतर वॉल ऑफ पॅरेंट सेल यामध्ये दिसते की एक प्रकारे सेल प्लेट तयार होऊन गेलेली आहे आणि न्यू सेल वॉल ही तयार होते आणि डॉटर सेल या सेपरेट आउट होतात. अशा पद्धतीने प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यामधलं जे डिफरन्सिएशन आहे सायटोकायनेसिसचं ते व्यवस्थित प्रकारे मी तुम्हाला समजवून दिलं. त्यानंतर बघा, प्लांट सेलचं जे सायटोकायनेसिस आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. प्लांट सेल आर कव्हर्ड बाय अ रिलेटिव्हली नॉन फ्लेक्झिबल सेल वॉल. त्यांची जी सेल वॉल असते हे पेक्युलियर कॅरेक्टरिस्टिक आहे प्लांट सेलचं की सेल वॉल त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. ही कशी असते? तर नॉन फ्लेक्झिबिलिटी दाखवते. त्याचबरोबर ड्यू टू धिस फ्युरो कॅन नॉट बी फॉर्म. आणि फ्युरो म्हणजेच कॉन्स्ट्रिक्शन जे आहे आतल्या बाजूला होणारं ते यामध्ये दिसून येत नाही, कारण सेल वॉल कशा असतात? नॉन फ्लेक्झिबल, त्या एकदम रिजिड असतात, ताठर असतात, कडक असतात. त्यामुळे इन्स्टेड सेल वॉल partition start to appear at the center of the cell and grow outward to meet the existing lateral wall. जो शब्द मी आताच सांगितला होता तुम्हाला, सायटोकायनेसिस ऑकर बाय द फॉर्मेशन अँड एक्सटेन्शन ऑफ सेल प्लेट फ्रॉम सेंटर टू द पेरिफेरी. म्हणजे सेंटर पासून सुरुवात होते आणि ती ग्रो होते आउटवर्ड
म्हणजेच पेरिफेरीला, त्यांच्या लॅटरल वॉलपर्यंत. द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल वॉल बिगन विथ द फॉर्मेशन ऑफ सिम्पल प्रिकर्सर कॉल्ड द सेल प्लेट. आणि ती जी तयार होते सेंटरपासून पेरिफेरीपर्यंत जाणारी, तर हे जो काही सिम्पल प्रिकर्सर असतो तर त्याला सेल प्लेट म्हटलं जातं. आणि हा कसा रिप्रेझेंट केला जातो? द मिडल लॅमेला बिटवीन द वॉल ऑफ टू ॲडजस्टंट सेल. म्हणजे ज्या दोन लगतच्या सेल असतात तर त्यांच्यामध्ये मिडल लॅमेला जो आहे तर तो सेल प्लेटने तयार होत असतो. ॲट द टाइम ऑफ सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन ऑर्गॅनेल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया, ज्याला आपण पॉवर हाऊस ऑफ सेल किंवा एनर्जी करन्सी ऑफ सेल म्हणतो, तो आणि प्लास्टिड जे कलरिंग पिगमेंट्स असतात, तर हे दोघंही जे सेल ऑर्गॅनेल्स आहे इम्पॉर्टंट, तर हे डिस्ट्रीब्यूट केले जातात बिटवीन टू डॉटर सेलमध्ये. अशा पद्धतीने सायटोकायनेसिस इन प्लांट सेल घडून येतं. नंतर सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस, की मायटोसिसचे सिग्निफिकन्स काय आहेत, म्हणजे त्याचे ॲडव्हान्टेजेस किंवा त्यालाच आपण उपयोग जे आहेत मायटोसिसचे असं म्हणू शकतो. तर ते काय आहे, तर आपण ते स्टेप बाय स्टेप बघूया. ॲज अ मायटोसिस इज अ इक्वेशनल डिव्हिजन. ती कशी आहे, तर समांतर किंवा सारखी प्रोसेस असल्यामुळे क्रोमोझोमचा जो नंबर असतो हा कसा कॉन्स्टंट ठेवला जातो. क्रोमोझोमचा जो नंबर असेल तो ॲज इट इज राहतो. इट इन्श्युअर इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ न्यूक्लियर अँड सायटोप्लाझ्मिक कंटेंट बिटवीन द डॉटर सेल, सो बोथ क्वांटिटेटिव्हली अँड क्वालिटेटिव्हली. म्हणजेच आपण बघितलं की मायटोसिस या प्रोसेसमध्ये कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस या दोघांमध्ये जे काही डिस्ट्रीब्युशन आहे मटेरियलचं हे इक्वल असतं आणि त्याच्यामुळे जो न्यूक्लिओ सायटोप्लाझ्मिक रेशो आहे तो इक्वल असतो, मेंटेनन्स राखला जातो संख्यात्मकरित्या, आणि गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्हली हा मेंटेन केला जातो. द हेरिडिटरी मटेरियल दॅट इज DNA डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड इज अल्सो इक्वली डिस्ट्रीब्युटेड. हे जे काही हेरिडिटरी मटेरियल ज्याला आपण DNA म्हणतो तर हे सारख्या स्वरूपामध्ये पसरवलं जातं, ट्रान्सफर केलं जातं. आणि इट हेल्प इन अ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. त्याचबरोबर त्याचं महत्त्वाचं फंक्शन जे आहे मायटोसिस प्रोसेसचं ते म्हणजे की जे काही ऑर्गॅनिझम आहे त्यांची ग्रोथ, वाढ आणि डेव्हलपमेंट, विकास हा व्यवस्थित प्रकारे घडवून आणण्यासाठी मायटोसिस ही जी काही प्रोसेस आहे तर ही मदत करत असते. कारण मायटोसिस ही जी काही प्रोसेस आहे ही जनरली दोघी प्रकारच्या सेलमध्ये घडवून आणली जाते, हॅप्लॉइड ॲज वेल ॲज डिप्लॉइड. अशा पद्धतीने ही जी काही मायटोसिस प्रोसेस आहे ज्याला आपण इनडायरेक्ट सेल डिव्हिजन किंवा इक्वेशनल सेल डिव्हिजन म्हणतो, ही पूर्णपणे आपण तिचं कॅरिओकायनेसिसचे 4 प्रकार, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज, त्याच्यानंतर सायटोकायनेसिस आणि नंतर सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस, हे सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. व्यवस्थित अभ्यास करायचा मित्रांनो. उद्या आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. धन्यवाद.